पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। शंभो शंकरा करुणा करा जग जागवा। शंभो शंकरा करुणा करा जग जागवा। शंभो सांब सदाशिव हे त्रिपुरारी। शंभो हे भवतारक दुःख निवारी। शंभो सांब सदाशिव हे त्रिपुरारी। शंभो हे भवतारक दुःख निवारी। शंभो शंभो। किती छान, वाह। या गाण्याने आजच्या भागाची सुरुवात करण्याचं कारण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आज आहे महाशिवरात्र। महाशिवरात्रीच्या सगळ्यांना खूप शुभेच्छा। शुभेच्छा। तुम्हाला पण शुभेच्छा, तुम्हाला पण शुभेच्छा। आणि हा एक जो गुण आहे तुझ्यातला, गाणं गाण्याचा, गाणं सुरात गाण्याचा, गाणं तालात गाण्याचा, गाणं मनापासून गाण्याचा, या एका गुणामुळे तुझ्याविषयी मला थोडासा आदर आहे, बाकी काही नाही। पण खूप छान। महाशिवरात्र ही आपण का साजरी करतो तर अशी पुराणामध्ये कथा आहे की जेव्हा समुद्र मंथन झालं होतं तेव्हा त्याच्यामधून अनेक गोष्टी बाहेर पडल्या, अनेक गोष्टी बाहेर पडल्या, त्यात विषही बाहेर पडलं। त्या विषामुळे सगळ्या पृथ्वीचा नाश होणार होता, पण ते विष स्वतः भगवान शंकरांनी प्राशन केलं आणि त्या विषामुळे त्यांना दाह व्हायला लागला, खूप त्रास व्हायला लागला। मग अनेक वैद्य आले आणि सगळ्या गोष्टी सुरू झाल्या। पण मग त्या वैद्यांनी, म्हणजे जे अनेक देवांकडून वैद्य आले होते, त्या वैद्यांनी शंकरांना अख्खी रात्र जागायला सांगितलं। मग आता ती रात्र जागवून काढायची होती म्हणून अनेक देवी देवतांनी त्यांच्यासमोर नृत्य केलं, काही त्यांचं मनोरंजन करण्याचा प्रयत्न केला आणि स्वतः भगवान शंकरांनी, महादेवांनी तांडव नृत्य केलं। आणि म्हणून आपण ती महाशिवरात्र जागर करतो म्हणा किंवा जागून काढतो, त्या दिवशी काही वेगवेगळे कार्यक्रम करतो आणि अशी ती महाशिवरात्र होती। आता काही याच्यामध्ये पुराणात वेगवेगळ्या कथा आहेत, पण सगळं विष एकट्याने प्राशन करून महादेवांनी जे सहन केलं आणि ती रात्र काढली म्हणून ती महाशिवरात्र, ज्या रात्री त्यांनी तांडव केलं होतं, अशी एक कथा आहे। किती छान आहे की नाही? खूप छान। वा। आणि आपल्याकडे महाशिवरात्रीला उपवास केला जातो। हो। तुम्हाला असतो महाशिवरात्रीचा उपवास? हो। करता तुम्ही दरवर्षी? वा, खूप छान। मग मधुराजी, या सगळ्या ह्याच्यामध्ये तुमचंही फार मनापासून स्वागत आणि आलेल्या रसिक प्रेक्षकांचं फार मनापासून स्वागत, खवय्यांचं स्वागत झी मराठीवरच्या ताज्या आणि गरमागरम कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे आम्ही सारे खवय्ये। पदार्थ कोणते आहेत आज? आज महाशिवरात्री आहे, त्यामुळे पदार्थही असे महा आहेत बर उपवासाचे। त्यातला सगळ्यात आधी म्हणजे उपवासाचा दहीवडा आणि स्वरासाठी म्हणून खास उपवासाचे नगेट्स, बर, कारण ती खूप स्ट्रिक्ट उपवास करते म्हणून। आणखी पदार्थ आहेत, ते गोड आहेत का तिखट आहेत ते आपण बघूया। समजा दोनच पदार्थांमध्ये आपलं पोट भरलं तर 2 करूया, वाटले 3 करावे खूपच हावऱ्यासारखे तर 3 करूया, हो की नाही? पहिला कुठला पदार्थ करूया? उपवासाचा दहीवडा करूया। फॅन्टास्टिक। उपवासाचे दहीवडे आपण करतो आहोत। लागणारं साहित्य चटकन बघूया मधुराजी। अगदी मोजकं साहित्य आहे। उकडलेला आणि किसून घेतलेला बटाटा आहे, दही, साखर, राजगिरा पीठ आहे, इथे शिंगाडाचं पीठ किंवा उपवासाची भाजणी जरी वापरली तरी चालेल, आलं आणि हिरव्या मिरचीचा ठेचा, मीठ आणि थोडीशी जिरेपूड। बर, आता हे आपण घेतलंय राजगिऱ्याचं पीठ। बरोबर। बरं, काही ठिकाणी म्हणजे इन्क्लुडिंग माझ्या घरी सुद्धा उपवासाला जिरे चालत नाहीत, बरोबर, अनेक ठिकाणी। तर आपण आलं जिरा पण नाही चालत, तर ते नाही वापरलं तरी चालेल, फक्त हिरवी मिरची वापर। हा, त्याच्यामुळे तुमच्याकडे जर आलं आणि जिरं चालत नसेल तर तुम्ही जिरेही वगळा, आलंही वगळा, त्याच्याशिवाय हे तुम्ही करू शकता, हो की नाही? काय करायचं कृतीमध्ये? दहीवड्यांचं दही आधी करून घेऊयात। सगळ्यात आधी दही आहे आणि स्वराला काम करायला खूप आवडतं, मदत करायला खूप आवडते, त्यामुळे दह्यामध्ये साखर घालायची नाही, चिमूटभर मीठ आणि हे फेटून घ्यायचं। हे काम तू करशील? हो, ह्याच्याने मला करता येईल, विस्कने मला करता येतं। आता क्या बात आहे, एकदम क्रीमी झालं पाहिजे। आणि तू हे फेटून घेते तोवर मी पुढची प्रोसेस करते। मग एक काम करा, हिला तिकडे पाठवा, फेटत बस थोड्या वेळ आणि तुम्ही इकडे अलीकडे। खरंच सांगतोय ना, म्हणजे डिस्टर्ब होणार नाही। शाबास, असं ऐकत जावं कधी कधी, म्हणजे कसं प्रेक्षकांना ही प्रोसेस पाहता येईल। आणि शांतपणे फेटायचा, तोंडातून शब्द काढायचा नाही। बरं, आता काय? आता हा उकडलेला बटाटा, यामध्ये आलं आणि मिरचीचा ठेचा, हा जरा जास्त घाला हो, मला तिखट आवडतं। काय रे?
तिखट आवडतं मला. नको जास्त नको. मी तुमच्या बाजूनेच आहे. खूप छान. तुमच्या शब्दांवर माझा विश्वास नाही पण मला ठीक आहे. बरं वाटतंय. मीठ आणि राजगिऱ्याचं पीठ. राजगिऱ्याच्या पिठाने काय म्हणजे कुरकुरीतपणा येतो का बाइंडिंगला बरं? बाइंडिंग छान येतं आणि कुरकुरीत पण होतात. बरं. आणि प्रोटीन युक्त पण असतो. आणि हे वडे आहेत ना तळूनच खायला पाहिजे असं काही नाही. आप्पे पात्र असतं त्यामध्ये छोटे छोटे बॉल्स सोडून ते छान एकसारखे जर भाजून घेतले तरी छान होतात किंवा टिक्की बनवून तव्यामध्ये शॅलो फ्राय केली तरी छान. तरी चालतं. वा 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 मस्त. खरं तर उपवास म्हणजे उप म्हणजे जवळ असं म्हणतात आणि वास म्हणजे सहवास. म्हणजे परमेश्वराच्या सानिध्यात दिवसभर हवं हाच एक उद्देश असतो. बरोबर. आणि महाशिवरात्रीचा पण तोच उद्देश आहे की रात्रभर जागर केलं पाहिजे. बरोबर. चला बटाटे वडे छान आपण गोल गोल करून घेऊया आणि वळूया मग तळायच्या कृतीकडे. उपवासाचे दही वडे आपण करतोय आणि त्यासाठी लागणारे वड्यांचे जे बॉल्स आहेत ते आपण तयार केले. आणि इथे पण खूप मेहनत चालू आहे. कशाची? एवढा वेळ फेटते मी. अच्छा. आणि अगदी स्वराने ना खूप मेहनत घेऊन हे छान असं जसं हवं तसं दही तयार क्या केलं. बात एकदम है. क्रीमी. वा वा वा. चला तळून घ्या. वा. आणि हे तळून घ्यायचं. आपले हे जे उपासाचे दही वडे आहेत त्यासाठी लागणारे हे वडे छान तळून होत आहेत. तोपर्यंत तुमच्यासाठी एक प्रश्न आलेला आहे. मधुराजी आपण दिलेल्या नंबरवरती प्रश्न विचारतात आणि योगायोगाने ज्यांनी प्रश्न विचारलाय त्यांचंही नाव स्वराच आहे. फक्त त्या नागपूरच्या आहेत आणि त्यांनी असा प्रश्न विचारलाय की अरे साबुदाणा भिजवायला विसरले की असं झालं तर उपासाच्या दिवशी काय करायचं. हा पहिला. आणि दुसरा याला लागूनच त्यांचा असा प्रश्न आहे की साबुदाण्याची खिचडी अशी गजगा होऊ नये म्हणून काय करायचं सांगा. साबुदाणा जर भिजत घालायचंच विसरलं तर मग साबुदाणा हलकासा भाजून घ्यायचा तव्यावर. तेल तूप काही नाही घालायचं. सुकाच भाजून घ्यायचा. हलकासा थंड झाला की त्यामध्ये पाणी घालायचं आणि एक 15 ते 20 मिनिटात साबुदाणा छान भिजतो. अच्छा. आणि अगदी मोकळी सुटसुटीत साबुदाण्याची खिचडी बनवायची असेल तर साबुदाणा धुवून घ्यायचा. 4 ते 5 वेळा त्यामध्ये जे स्टार्च किंवा जे पांढरं पाणी निघतं ते पूर्ण काढायचं. आणि साबुदाणा जितका आहे त्याच्यावर अगदी अर्धा बोट तरंगेल इतकंच पाणी ठेवायचं. अच्छा. आणि झाकून ठेवायचं 4 ते 5 तास किंवा रात्रभर. ठीक आहे. चला दोन्ही प्रश्नांची उत्तरं तुम्हाला स्वरा मॅडम मिळाली असतील. आता तुम्ही प्लीज उपासाचे पदार्थ करू शकता. वडे तळून होत आहेत. रंग बदलायला लागलेला आहे. आणखी थोडा वेळ लागेल. चला हे वडे आपण पूर्ण छान खरपूस ब्राऊन होईपर्यंत तळून घेऊया आणि मग वळूया पुढच्या कृतीकडे. वडे छानपैकी आपण प्लेटमध्ये काढलेले आहेत. आता काय करायचंय? आता दही घालायचं. घाला. मी छान फेटलेलं दही घालायचंय. टिंग टिंग टिंग. मस्त. मधुराजी आजचा उपास तुमच्यामुळे परिपूर्ण झाला. थोडीशी ही जिरापूड जी आपण घेतली होती. मस्त. लाडका काकाच म्हणून भरवत होते. सोड आता काय खाणार. चिंचेची चटणी. खूप भारी. तुम्हाला असं वाटेल की आज महाशिवरात्र आहे आम्हाला काय उपास नाहीये की काय पण असं नाहीये. हे जे दही वडे आम्ही केलेले आहेत ते उपासाचेच आहेत. काय अफलातून डिश तयार झाली जिचं नाव आहे उपासाचे दही वडे. खूप छान. मधुराजी 1 नंबर पदार्थ केलात. या 1 नंबर पदार्थासाठी तुम्ही पटकन लिहून घ्या कृती आणि साहित्य. आता उपवासाचा दहीवडा तयार करण्याची कृती पाहूया. प्रथम दह्यात साखर आणि चिमूटभर मीठ घालून ते व्यवस्थित फेटून घ्यावं. मग एका प्लेटमध्ये उकडून किसलेला बटाटा घ्यावा. त्यात आलं मिरचीचा ठेचा, चवीनुसार मीठ आणि राजगिऱ्याचं पीठ घालावं. हे सगळं व्यवस्थित एकत्र मिक्स करून त्याचे लहान गोळे तयार करून घ्यावे. हे गोळे गरम तेलात गोल्डन रंगावर छान तळून घ्यावे. त्यानंतर ते सर्विंग बोल किंवा प्लेटमध्ये काढून घेऊन त्यावर फेटलेलं दही घालावं. वर जिरेपूड पेरावी. तसंच वरून चिंचेची चटणी आणि बटाट्याचा चिवडा घालावा. चमचमीत चविष्ट उपवासाचा दहीवडा तयार आहे. उपासाचे दहीवडे बहारदार झाले. कमाल झाले. बघा पोटात गेले सुद्धा. पुढचा पदार्थ नगेट्स. उपवासाचे नगेट्स. मी गेस करू इंग्रेडियंट्स. नाही आता त्यांना सांगू दे ना. त्यांच्या तोंडून आलं नाही की प्रेक्षकांना लिहायला सोपं पडतं. किती कट्टी घे पण तो कार्यक्रम आहे. सांगा मधुराजी. तीच करतो.
उकडून किसून घेतलेला बटाटा, वरईचं पीठ आहे आणि हे साबुदाण्याचं पीठ. तर 1 कप वरई असेल तर पाव कप साबुदाणा घ्यायचा आणि मिक्सरमध्ये एकत्र दळून त्याचं पीठ घेतलं तरी चालेल. इथे आम्ही वेगवेगळं पीठ घेतलंय. भाजलेला शेंगदाण्याचा कूट, जिरापूड, आलं आणि मिरचीचा ठेचा, थोडेसे अख्खे जिरे कारण ते तळले आणि दाताखाली आले की खूप छान लागतात, आणि थोडंसं मीठ. चला आपण आता कृती करूया. मी काढून दिलं. हळूहळू सगळा ताबाच तुला घ्यायचा आहे का? थँक्यू. चला. सगळ्यात आधी उकडलेला बटाटा घ्यायचा. किती करू? भरपूर. हां, हत्तीची माया तुम्हाला म्हणलं ना मी. वरईचं म्हणजे काकू. जीवच घाबरतो माझा तू मिठी मारलीस की. आता काय घातलं? वरईचं पीठ घातलं आणि साबुदाणा. यामध्ये शक्यतो राजगिरा वगैरे नाही घालायचं कारण नगेट्सला जो क्रंच लागतो तो वरईच्या पिठातून येतो. बर. आणि साबुदाण्याचं पीठ तुम्ही अगदी पावडर फॉर्म मध्ये न घेता थोडी भरड घेतली. हां, त्याने काय होतं ना, त्याला बाइंडिंग छान येतं कारण स्टार्च खूप असतं साबुदाण्यामध्ये, त्याने बाइंडिंग छान येतं. भाजलेला शेंगदाण्याचा कूट, क्रंच ॲड करतो, थोडंसं जिरपूड, अख्खे जिरे, आलं आणि मिरचीचा ठेचा. काही बोलला नाही. मीठ. मला तुमची मीठ घालायची स्टाईल खूप आवडते. नगेट्स खायला मिळावेत म्हणून मस्का चाललाय हा. आणि पाण्याचा वापर न करता हे मळून घ्यायचं. बरं, याचे काय बॉल्स करायचे? हो, नगेट्सचा शेप देऊयात आपण. आता एक छोटा पोर्शन घेऊयात आपण यातून. हां, मी हेल्प करू काय? येस, तू याचं आहे ना असे गोळे कर मोठे. त्याला शेप देऊयात नगेट्सला. एवढे हे बघ, साधारण एवढे मोठे. या पद्धतीने. मस्त, छान. खूप सारा पसारा करत मावशी आणि भाचीने उपासाचे नगेट्स करण्याचा घाट घातलेला आहे. तर ते नगेट्स आता शेप घेत आहेत. छान एक जरा 10, 15, 25, 30 नगेट्स तयार झाले की मग आपण वळूया डीप फ्राय करायच्या कृतीकडे. आता हे बऱ्याचदा काय होतात ना, असे पदार्थ तेलामध्ये सोडताना अंगावर तेल उडतं, तर ते टाळण्यासाठी झाऱ्यामध्ये जर घेऊन सोडले तर कमी उडतं. ती भीती जाते. तर अंगावर तेल नक्की उडतं, पण ते आपल्या नाही नगेट्सच्या. हो की नाही? अगदी बरोबर. छान, मस्त. उपासाचे नगेट्स तळून व्हायला किती वेळ लागेल? एक 4 ते 5 मिनिटं. जरा खरपूस होऊ द्या. हो. आधी आपण उपासाचे दहीवडे केले, आता नगेट्स केले. हे 4 ते 5 मिनिटात आम्ही खरपूस करून घेतो. तोवर तुम्ही लिहून घ्या. साहित्य आणि कृती. प्रथम एका प्लेटमध्ये उकडून किसलेला बटाटा घ्यावा. त्यात वरई आणि साबुदाण्याचं भरड पीठ घालावं. तसंच भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट, थोडीशी जिरेपूड, जिरं, आलं मिरचीचा ठेचा आणि चवीनुसार मीठ घालून सगळं व्यवस्थित मिक्स करून मळून घ्यावं. त्याचे छोटे गोळे करून पोळपाटावर हाताने रोल करून नगेट्सचा दंडगोल किंवा सिलेंड्रिकल आकार तयार करावा. हे तयार केलेले नगेट्स गरम तेलात सोनेरी रंगावर तळून घ्यावे. चमचमीत उपवासाचे नगेट्स खाण्यासाठी तयार आहेत. चला, उपासाचे नगेट्स आहेत तयार आणि गरमागरम आपण नगेट्स खायला सुरुवात करूया. पण त्याआधी मला काय वाटतं, एक दहीवडा झाला, नगेट्स झाले, तिसरा पदार्थ जरा गोड बघूया का? का फुगलंय बाळ? मला खूप चिडवत असतो. नाही नाही, मी कधीच चिडवत नाही. हे बघ स्वरा, मला नाही तुला आवडत. खरं सांगू का, अपसेट असतानाही खाणं न सोडणारी पहिली व्यक्ती या पृथ्वी तलावर पाहिली मी. महाशिवरात्रीचा उपास फारच मनावर घेतलाय तिने. हो की नाही? शंकर उपास असं म्हणजे नाही. उपास. हां, उपास म्हणजे उपास. वा वा. असो, पुढचा पदार्थ काय? उपवासाची बासुंदी आणि तीही झटपट होणार. आम्ही सारे खवय्ये. चला, मला लागणारं साहित्य सांगा. दूध, साखर, बासुंदीला ना एक क्रीमी टेक्स्चर असतं, ते येण्यासाठी ही अरारूट पावडर आहे जी उपवासाला चालते. अरारूट पावडर म्हणजे त्याला तवकीर म्हणतात मराठीमध्ये. पूर्वीच्या काळी वापरायचे, शरीरातली उष्णता पण कमी होते. बर. खवा आणि सुकामेवा. अरे वा. 1, 2, 3, 4 आणि 5. एक एवढंच. दूध, साखर, अरारूट पावडर, खवा आणि ड्रायफ्रुट्स. 5 पदार्थात तयार होणार उपासाची बासुंदी. मला नको बाळा. चला, आपण लगेच कृतीकडे बोलूया. काय करायचं आधी? दूध आधी गरम करून घेऊया. बरं. स्वरा, जरा तू इकडे येतेस का? गॅस लावून घेऊया आपण. दूध घेऊया.
दुधाला एक उकळी काढून घेऊया आणि इन्स्टंट बासुंदी आहे. बासुंदीला जो असा छान एक घट्टपणा पण असतो आणि एक ब्राउनिश रंग पण येतो. तर तो येण्यासाठी आणि ती चव येण्यासाठी आपण कॅरमल बनवून घेऊया. कॅरमल आईस. तर इथे साखर घ्यायची. ते ढवळतो. म्हणजे साधारण अर्धा लिटर दूध असेल तर पाव कप साखर पुरेशी होते. बरं. आणि हे ते फक्त गरम करण्यासाठी ठेवून द्या. बरं. मग जरा पॅन उचलता का परत? मी गॅस लावतो. याला तर ढवळायची वगैरे गरज नाहीये. ती जी हीट लागते त्यामध्ये साखर विरघळायला सुरू होते. कॅरेमलाइज्ड होईल. येस. बरं, ठीक आहे. महाशिवरात्रीच्या अनेक कथा आहेत आणि महाशिवरात्रीच्या दिवशी अनेक ठिकाणी गावागावांमध्ये उपास तर करतातच, तो एक बेसिक हे आहे, प्रघात आहे. पण याच्याही पलीकडे जाऊन कथांचं पुराणसुद्धा खूप ऐकलं जातं. म्हणजे कथा आहेत, पुराण आहेत, पोथ्या वाचल्या जातात. त्याच्यानंतर शंकराच्या मंदिरामध्ये वेगवेगळ्या प्रकारे गायन सेवा, कलेची सेवा ही सुद्धा केली जाते. काही ठिकाणी मी तर असं सुद्धा ऐकलं आहे की अन्नदान सेवा सुद्धा होते. म्हणजे गावातल्या गोरगरिबांना उपासाचे पदार्थ पोटभर खाऊ घालून अशा पद्धतीने जरा लोक हे करतात. कारण भगवान शंकर आपल्याला जगासाठी कसं काय करावं, जगासाठी काम कसं करावं हे सुद्धा शिकवतात. म्हणजे जसं रामाकडे संयम आहे, कृष्णाकडे प्रेम आहे, तसं शंकराकडे त्याग आहे. विश्वाच्या किंवा पृथ्वीच्या बचावासाठी त्यांनी अख्खं विष स्वतः प्राशन केलं, स्वतः तो दाह सहन केला. हे आपल्याला काय शिकवतं तर इतरांचा होणारा त्रास स्वतःच्या थोड्या वेदना पचवून जर कमी होणार असेल तर तो आपण करावा. आणि म्हणून भगवान शंकरांना महादेव असं म्हणतात. देवाधिदेव महादेव, कारण ते आपल्याला त्याग शिकवतात, इतरांसाठी जगणं शिकवतात. आणि याही अर्थाने महाशिवरात्रीचं एक वेगळं महत्त्व आहे. ओके, आता काय करूया? दुधाला उकळी आलेली आहे आणि इथे बघू शकाल तर साखर पण विरघळायला सुरुवात झाली. त्याला काही करायचं नाही, काही करणार नाही. ओके. आणि बासुंदीमध्ये ना एक छान असं रवा टेक्स्चर असतं. सो त्यासाठी इथे खवा घालतो. इन्स्टंट बासुंदी आहे. पुरे मिक्स करायचं नाही, सुका मेवा आवडीप्रमाणे. इन्स्टंट बासुंदी आहे ना? हो. वा. स्वरा मला एक बाउल देशील छोटू? ती आपण आता अरारूट पावडर घेतली ना? हो. ओके. आता यामध्ये अगदी चमचाभर अरारूट पावडर आहे. यामध्ये थोडंसं पाणी घालूयात आपण. बरं. याचा घोळ करायचा, स्लरी करायची आणि मग यामध्ये सोडायचं. म्हणजे त्याच्या गुठळ्या होत नाही आणि छान असा क्रीमीनेस येतो बासुंदीला. वा. पावडर. अरारा नाही, अरारूट पावडर. हे ढवळून घेऊ. आणि इथे पण कॅरमल व्हायला सुरुवात झालेली आहे. हो. आता हे ढवळू शकतो. याला हलकासा आणखी रंग येऊ दे, बरं. मग आपण ते यामध्ये घालू. आपण डलगोना कॅन्डी अशीच करतो. हो का? हो. हो. आता हे छान रंग आलेला आहे. आता गॅस बंद करूया आणि हे कॅरमल दुधामध्ये घालूया. स्वरा तो थोडेसे दूर असते शाबास, व्हेरी गुड. कारण हे ना गरम दुधामध्ये घातलं की थोडं फसफसतं. बापरे, फारच फसफसलं. इथे तुम्ही बघू शकाल छान असा घट्ट झाला एकदम. घट्ट पण झाला आणि हा जो रंग आहे कॅरमलचा हा पण बासुंदीत उतरेल. उतरतो. वा, मस्त. ही बासुंदी अगदी इन्स्टंट आहे बघा. म्हणजे आम्हाला कृती सुरू करून 10 मिनिटं झाले नाही. अरारूट पावडरमुळे आणि साखरेला कॅरेमलाइज करून घेतल्यामुळे बासुंदीचा घट्टपणा, त्याच्यावरती येणारा तो क्रीमीनेस, बासुंदीचा रंग, या सगळ्या गोष्टी अवघ्या काही मिनिटात साध्य झाल्या. हो की नाही? झाली बासुंदी तयार. किती मस्त, कमाल, अप्रतिम. आणि साखर तुम्हाला कमी जास्त तुम्हाला हवे त्या गोडीप्रमाणे तुम्ही ऍडजस्ट करू शकता. हो की नाही? पटकन लिहून घ्या या बासुंदीसाठी लागणारं साहित्य आणि कृती. आता उपवासाची बासुंदी तयार करण्याची कृती पाहूया. प्रथम एका पॅन मध्ये दूध घेऊन त्याला उकळी येऊ द्यावी. दुसरीकडे एका पॅन मध्ये साखर घेऊन पॅन गॅसवर ठेवून साखरेचं कॅरमल करून घ्यावं. दुधाला उकळी आल्यानंतर त्यात थोडासा खवा घालावा. आवडीनुसार सुक्या मेव्याचे तुकडे घालावे. एका वाटीत अरारूट पावडरची स्लरी तयार करून तीही दुधात घालावी आणि सगळं व्यवस्थित ढवळून घ्यावं. आता तयार झालेलं कॅरमल दूध ढवळत ढवळत सावकाश त्यात ओतावं. सगळं पुन्हा एकदा व्यवस्थित एकत्र मिसळून घ्यावं. झटपट तयार होणारी उपवासाची बासुंदी खाण्यासाठी तयार आहे. आज आहे महाशिवरात्र. सगळ्यांना असतो उपास आणि उपवासाच्या दिवशी मधुराजींनी खरंच थाट केला. म्हणजे खरं तर उपवास म्हणजे जरा पोटांना विराम द्यायचा असतो आपल्या,
पण तुम्ही आज जो काही थाट केलाय, उपासाचे दही वडे, उपासाचे नगेट्स आणि छानशी बासुंदी, यातला कुठलाही पदार्थ उपासाला चालतो जो तुम्ही आज लिहून घेतला असेल. थँक्यू सो मच. फार छान पदार्थ केलेत. आय Thank you. होप तुम्हालाही मजा आली असेल. खूप छान वाटलं. आणि आम्हालाही मजा आली कारण मी ते दही फेकली. दहीच काय फेटलं त्याचंच कौतुक आहे बाबा हिला. नगेट्स पण बनवले तिने. हो, नगेट्स पण बनवले. नाही आज खूपच म्हणजे उपासाच्या दिवशी तू कामालाच लागलीस. ही महाशिवरात्र तुला खूप बस. प्रेक्षकांना खोटं वाटेल असं काही वागू नये. धन्यवाद मधुराजी. धन्यवाद. धन्यवाद स्वराजी, आपण मदत केल्याबद्दल. प्रेक्षक हो, धन्यवाद. परत एकदा तुम्हाला महाशिवरात्रीच्या खूप शुभेच्छा. असे छान छान पदार्थ घरी नक्की ट्राय करा. मस्त खा, स्वस्त राहा. पाहत राहा झी मराठीवरती आपला हा ताजा गरमागरम अतिशय गुटगुटीत आणि छानसा गोड कार्यक्रम, ज्याचं नाव आहे आम्ही सारे खवय्ये